झी 24 तास एक पाऊल पुढे। गोदावरीवरच्या बंधाऱ्यांमध्ये 1164 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। बघा, अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। गोदावरीवरच्या 11 बंधाऱ्यांच्या कामांची निवृत्त प्रधान सचिव MK कुलकर्णी यांनी चौकशी केली। तसंच याबाबतचा अहवाल त्यांनी 2009 मध्ये सरकारकडे सादर केलाय। मात्र सरकारनं हा अहवाल दडपून ठेवला असल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय। जल निष्काशनाचं पाणी जे काढलेलं दाखवत आहेत ते 1451 दशलक्ष घनमीटर काढलंय आणि ऍक्च्युअल सगळे बंधारे मिळून पाण्याची साठवण होणार आहे 220 दशलक्ष घनमीटरची। म्हणजे 220 दशलक्ष घनमीटरची जिथे साठवणूक होणार आहे तिथे 1451 दशलक्ष घनमीटर पाण्याचं डिवॉटरिंग होऊ शकत नाही, हे त्यांनी अतिशय स्पष्ट याच्यात दिलेलं आहे। आणि त्यासोबत त्यांनी हे दिलेलं आहे की त्याचा खर्च देखील म्हणजे जवळपास 11 कोटी रुपयात सगळं डिवॉटरिंग व्हायला पाहिजे होतं, त्याच्याकरता 37 कोटी रुपये दिले पाणी काढण्याकरता, पाण्याचं निष्काशन। म्हणजे सगळे कागदावरचे बिल आहे। आणि म्हणून हा जो रिपोर्ट आहे अतिशय गंभीर, म्हणजे हे 1164 कोटी रुपयाची लूटमार, ज्या बंधाऱ्यांची आवश्यकता नाही, जिथे पाणी राहणार नाही, जिथे वीज उपलब्ध नाही, तिथे बंधारे घ्यायचे, त्याचे टेंडर्स काढायचे नाही, तिथलं काम निकृष्ट दर्जाचं करायचं, अनावश्यक कामं त्याच्यामध्ये टाकायची आणि त्याच्यावर कमिटीचा रिपोर्ट आल्यानंतर तो रिपोर्ट दाबून ठेवायचा। जाणीवपूर्वक या रिपोर्टवर कारवाई करण्यात आलेली नाही आणि म्हणून आमची मागणी या संदर्भात अतिशय स्पष्ट आहे। या रिपोर्टवर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाई करावी आणि ज्यांनी याच्यावर कारवाई केली नाही, 3 वर्ष रिपोर्ट का पडून राहिला, ज्यांनी याच्यावर कारवाई केली नाही त्या सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी। याच्यामध्ये जे कंत्राटदार आहेत त्यांचे हितसंबंध कोणाशी गुंतले आहेत याची देखील चौकशी करण्याची आवश्यकता आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।